ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट त्याचबरोबर आदरणीय किरणजी झोरे साहेब, मधुकर भोसले साहेब आणि संदीपजी बसरे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. दादांचं करूयात आपण सहर्ष असं स्वागत. चौकार या वेस्पा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. मिड विकेट रिजन मध्ये फटका चाललाय. बॉल सीमारेषा पार. मिळतील धाबा 4. चौकार नंतर संघाची धावसंख्या 8 या कड्यावरती. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते भगवान कांबळे, तर दुसऱ्या बाजूला भगवान आणि दुसऱ्या बाजूला किरण वारंग, जो शेवट तालुका प्रीमियर लीग मध्ये पर्व क्रमांक पहिला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राहिला किरण वारंग. असे दोन मातबर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला भगवान, दुसऱ्या बाजूला किरण. ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलवरती 2 चौकार आहेत भगवान यांच्या बॅट मधून. यावेळेस पाखोलो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढला. मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक आहेत अमित त्या ठिकाणी फेकी करतील. ओ माय गॉड, काय घडलं जाते पहा. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु फेकी मात्र इथे चुकीची न होताना चांगल्या पद्धतीने होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. 3 बॉल नंतर संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. पण नक्कीच या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा असतील भगवान आणि किरण वारंग या दोन्ही आघाडीच्या जोडीच्या माध्यमातून. यावेळेस पहा खोलो टप्प्याचा बॉल, अगदी पायांचा वेध घेणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. 10 वरती मात्र ब्रेक लावलाय धावसंख्येला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं बारगस्त. यावेळेस आणखीन एक वेगात टाकलाय. वेगाचा वेध घेत असताना चांगली गोलंदाजी, ते मात्र फेकी मात्र चुकीची आपल्याला पाहायला मिळते. थोडासा उशीर झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर 11 धावा धावफलकावरती. सुरुवातीच्या 2 बॉलवरती जरी चौकार आले तरी मात्र शेवटच्या 4 बॉलवरती प्रहार केलाय गोलंदाजाने आणि या मॅच मध्ये मात्र कमबॅक केलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. चला वेळ जास्त घेऊ नका, कारण की इथून पुढे अजून देखील आम्हाला एकूण 5 मॅचेस खेळवायचे आहेत आणि दुसऱ्या फेरीतील ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथून पुढची आता षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी अमोल आलेत. राजू गत वर्षी जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज शेवट तालुका प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या नावावरती होता. यावेळेस पहा खोलो टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेत, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सीमारेषा पार. भगवानच्या बॅट मधून हवाई हल्ला, बॉल चालला सीमारेषा पार. मिळतील धावा 6 षटकार. आता मात्र टीम यावेळेस पहा आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. बॉल जातोय सीमारेषा पार. भगवान सेट ऑन फायर. भगवानची बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. आपल्या टीम साठी घातक फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. ₹500 कॅश प्राइज आणि विनंती असेल
यावेळेस अंकुश दादा यांचा पैसा कामाला येणार का हे मात्र पाहावं लागेल. इथे कॅच ड्रॉप झाले. पैसा लावला तर माणसाचं मन बदलतं आणि जर तुम्हाला पैसा लावायचाच असेल तर खेळाडूचा खेळ बघून लावा, खेळ झाल्यानंतर लावा. कारण की अनेक वेळा हा प्रकार घडलाय. कारण की अनेक वेळा सलगचे 3 षटकार मारण्याच्या नादामध्ये चांगला फलंदाज देखील बाद झाला. त्यामुळे पैसा लावताना तुमचं मन जरूर मोठं आहे परंतु थोडासा लेट पैसे लावा कारण की इथे एखाद्या खेळाडूची विकेट जाऊ शकते. यावेळेस आता बिग हिट करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवा याला बॉल चला सीमा रेषा पार. 6-6-6 षटकार. डीजे प्लीज. त्याचा समाचार. हवाई सफर. भगवानच्या बॅट मधून आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक. आतापर्यंतचा या षटकार भगवानने शाळेमध्ये असताना 2-3चा पाडा कधी वाचलेला नाही. त्याला सरांनी फक्त 6चा पाडा वाचायला शिकवले आणि तोच पाडा म्हणत असताना ते बॅटिंग मधून मागितले आणि शशी मेहर सर, दत्ता मेहर सर इथे दत्ता मेहर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या ओमसाई MTCच्या कोर्टामध्ये हा फैसला आलाय. त्याचबरोबर सूरज आनंदा वारंग यांच्या माध्यमातून भगवान यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. अगदी ही मॅच संपल्यानंतर भगवानने जरी 2 दिवस सुट्टी घेतली असेल तरी देखील 2 दिवसाचा पगार त्याला नक्कीच मिळणार आहे. कारण की प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. सूरज आनंद वारंग फेर डिलिव्हरी. इथे फुललेंचा बॉल. इथे मात्र विकेट किपर बीट झालाय. एक सिंगल आले. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या देवी जांभूर आणि त्याचबरोबर सन्माननीय बाळूदादा हलगी वादक यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. नामदेवजी वारंग साहेबांचं या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालं. साहेबांचं करूया आपण सहर्ष स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आले.
चला टॉस साठी या टीम जांभूर संघ काळामध्ये जांभूर आणि अपोजिट टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित राहा. इथून पुढचे सर्व सामने हे प्रत्येकी 2-2 षटकाचे राहतील याची नोंद घ्या. यावेळेस पहा स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षण मात्र खराब इथे आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबा आल्या. 41 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. पण एका बाजूला जर पाहिले तर आपण वैभव या आयोजनामध्ये ज्याने खूप चांगली मेहनत घेतली आणि तो वैभव इथे आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकर एंडला. तर नॉन स्ट्रायकला आपल्याला पाहायला मिळते किरण वारंग. यावेळेस हलक्या त्याने फक्त खेळून काढलंय. दिशा देण्याचं काम कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न परंतु शेवटच्या षटकामध्ये आक्रमकता धारण करणं गरजेचं आहे. टीम निनाई करंगुई देवळवाडी या संघाला कारण की प्रतिस्पर्धी संघ देखील काही कमी नाही कारण की तो देखील संघ एक सामना जिंकून आलाय. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. क्वार्टर फायनलचा इथे चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. बॉलने वळण घेतलंय आणि आता मात्र क्षेत्ररक्षक राजू बनतील दर्शक. बॉल सीमारेषा पार. मिळती धाबा 4. फलंदाज इथे बाद झालाय. पहा खिलाडू वृत्ती दाखवली ते किरण यांनी आणि का STPL सारख्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राहिला हा खेळाडू हे मात्र दाखवले. कारण की पहा पंचांचा निर्णय काही असू द्या परंतु स्वतःला जर माहीत असेल तर मैदानाच्या बाहेर जाणं हे खऱ्या खेळाडूचं लक्षण असतं आणि हे मात्र लक्षण जपलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित आलाय. संघाची धावसंख्या आता 46 या आकड्यावरती 46 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या. शेवटचं षटक आणि टार्गेट सेट करून देणारे काही बॉल या ठिकाणी आता शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा रोहित आल्या बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक देखील फसलाय आणि 2 धावा घेतल्या. तिसरीचा प्रयत्न आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र वैभव यांना माघारी परतावं लागतंय. 2 धावा आल्या. टार्गेट इथे सेट झाले. 48 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 49चं लक्ष इथे 18 बॉलमध्ये करायचे आहेत. 49 धावा नाही परळे या संघाला आणि आपण जाऊया टॉस का बॉस या मंचावरती जिथे क्वार्टर फायनलचा टॉस या ठिकाणी केला जाईल. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस या ठिकाणी केला जातोय. क्वार्टर फायनलची महत्वाची मॅच आणि जास्त वेळ घेऊ नका प्लीज. लगेचच अजून देखील 6 मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहेत. हॅलो हॅलो चला 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस घेणार आहोत. माझी बरोबर धनाजी दादा पाटील आपण उपस्थित आहात. या आपल्या शुभस्य या मॅचचा टॉस आपण चला 2 टीमच्या दरम्यान आपण पाहणार आहोत. 2 टीमने 2-2 मॅच जिंकलेली आहे. माझ्या बरोबर मिकी माऊस. चला तात्या बिंसू तुम्ही देखील आहात. चला हलकी वादक मित्र थोडेसे बाजूला व्हा किंवा तुम्ही देखील वरती स्थानापन्न व्हा. चला टॉस आपण घेणार आहोत 2 टीमच्या दरम्यान. दोन्ही टीमने 2-2 मॅच जिंकलेली आहे. माझ्या बरोबर रोहित चव्हाण आणि तात्या बिंसू कॉल करताना दिसेल. चला कळंबा देवी स्पोर्ट्स जांभूर या टीमचा कॅप्टन कॉल करताना दिसेल. टेलीचा कॉल आणि हेड आलाय. चला साहिल 11 आर्थर ऑन द टॉस. चला टॉस तुम्ही जिंकलाय. काय निर्णय असेल तुमचा?
पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय असेल आमचा. चला बॅटिंग घेण्यामागचं कारण काय? कारण सुरेश बने इनफॉर्म बॅटर आहे, अगदी आपल्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. किती रन बनवणार? 2 ओव्हरची मॅच आहे, काही टार्गेट तुम्ही सोपवण्याचा प्रयत्न कराल? 30+ टार्गेट असणार. चला 30 ते 35, खूप साऱ्या शुभेच्छा सचिन. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. जांभूळ टीम तुमच्यापर्यंत येतो. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय? आम्ही टॉस जिंकला असता तर फिल्डिंगच घेणार होतो, पण आमच्या आता तुमच्या स्क्वॉड मध्ये काही चेंजेस, तुम्ही किती रन पर्यंत थांबवणार? कमीत कमी जिथे होईल तेवढे 25-30 पर्यंत आम्ही रोखण्याचे चान्स करणार. चला दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. आणि माझ्या बरोबर तात्या बिंदू, तुम्हाला देखील बोथ ऑफ यू खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम. तर टॉस इथे झालाय, टॉस जिंकलाय जांभूर टीमच्या कॅप्टन आम्ही साहिल 11 आतूर या टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकलाय. आम्ही प्रथमतः बॅटिंग करू असा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. वेळ कुठेही ढवळला नाही, सामना थोडा क्रुशल सुरू आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे लाडके प्रवीण वंडुस्करजी महाराज, या मॅचची कहाणी प्रवीण सरांची जुबानी. धन्यवाद. हॅलो 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 माईक चेक. हॅलो. चला सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होते. अमोल आणि अक्षय या आघाडीची जोडी. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले, सिंगलच्या साह्याने खातं उघडलंय. या बॉलवरती देखील पहा अगदी 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगला स्ट्रोक आलाय फलंदाज अक्षय यांच्या बॅट मधून. हा येतोय बिग हिट, षटकार, 7 धावा धावफलकावरती लागली गेल्या. 7 धावा आल्या. यावेळेस फास्ट समोरच्या दिशेत फटका केला, 2 धावा इथे घेण्यामध्ये यश आलंय. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 आकड्यावरती. संघाची धावसंख्या 9 आकड्यावरती आणि थोड्याच वेळात ज्यांच्या आपण खऱ्या अर्थानं आतुरतेने वाट पाहत आहोत आणि या स्पर्धेचे जनक अर्थातच सन्माननीय कलंदर मोहम्मद कुरेशी साहेब यांचं शुभागमन थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं शाहूवाडी तालुका असोसिएशन असेल, निनाई विठलाई क्रिकेट क्लब, करंगली देवळवाडी संघ असेल, त्याचबरोबर गौसिया स्पोर्ट धनगरवाडी असेल, यांनी हे आयोजन ज्या पद्धतीने केले आणि ते आयोजक करते सन्माननीय कलंदर मोहम्मद कुरेशी साहेबांचं थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मी धनगरवाडीच्या सर्व मान्यवरांना सलाम करतो, कारण की त्यांनी जो या स्पर्धेला प्रतिसाद दिलाय. कारण की कोणती स्पर्धा घ्या, प्रेक्षकांच्या शिवाय स्पर्धा ही अधुरी असते. परंतु कालचा दिवस आणि आजचा दिवस जर पाहिला तर एकही क्षण असा गेलेला नाही की गौसिया स्पोर्ट आणि संपूर्ण धनगरवाडीचे मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती नाहीत. कारण की क्रिकेटचे दर्दी आणि माणसांची गर्दी असण्यापेक्षा दर्दी देखील असणं गरजेचं असतं आणि धनगरवाडीचे हे मान्यवर खऱ्या अर्थानं दर्दी आहेत आणि त्यांनी आज मात्र या दर्दी प्रेक्षकांनी या ठिकाणी गर्दी केली. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. 48 धावांचं मोठं आव्हान येते, मात्र बॉल निघून चालय. 1 बाउंडेड होईल फरार, मिळतील धावा 4 चौकार डीजे.
चला मॅचला सुरुवात करा. प्रथमेश आला. मित्रांनो क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं, कारण की आज नवी मुंबई ग्रामीणमध्ये जर तुम्ही पाहिलं तर खैरणे विरुद्ध ऐरोली असा सामना होता आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये 29 धावांची गरज असणारा सामना देखील टाय झाला आणि सुपर ओव्हरमध्ये गेला आजच्या दिवसामध्ये. हा क्रिकेटचा इतिहास आजच्या दिवसातला ऐरोली ते नवी मुंबई ग्रामीणमध्ये हा इतिहास घडला. त्यामुळे प्रयत्न जरूर करा. दमदार प्रयत्न जर केले तर यश तुमच्या वाट्याला नक्कीच असेल, परंतु त्यासाठी तुमचे प्रयत्न देखील तितकेच दमदार असणं गरजेचं आहे. यावेळेस पहा वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक, परंतु सेफ हँड मध्ये कॅच इथे लँड होतोय आणि फलंदाज बाद होतोय. रोहित वारंगने पकडले अप्रतिम झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन डिजया. यांच्या माध्यमातून रोहितसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज. अगदी पुतण्यावरती मात्र बक्षिसांचा वर्षाविधी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पॉइंट लेग रिजन मध्ये डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन देखील आहे आणि अचूक फेकी होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आली. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. पंचांचा इशारा नो बॉल आणि नो प्लस 4 बोनस इथे भेटलाय टीम निनाई पर्रे या संघाला. संघाच्या वडल्या 5 धावा आणि धावसंख्या 22 या आकड्यावरती. 22 धावा, 49 धावांचं लक्ष्य. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फ्रीडच्या बॉलवरती मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी ते साधले. आज आपण पाहतोय गेले 2 दिवस दादा चषक 2024. आज या स्पर्धेबद्दल जर सांगायचं झालं तर प्रेक्षकांनी मात्र ही स्पर्धा उचलून धरली, कारण की भरपूर असा प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा रोहित यांनी अप्रतिम झेल टिपले. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज व्यासपीठावरती जर पाहिलं तर प्रत्येक मान्यवराला इथे महाराष्ट्राची संस्कृती जपणारा आणि महाराष्ट्राची परंपरा सांगणारा फेटा या ठिकाणी परिधान केला जातोय. आणि पुन्हा एकदा प्रथमेश कळंत्रे यांच्यासाठी बाळूदादा वारंग यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. अगदी आज मात्र ATM मधून बंडल या ठिकाणी घेऊन आलेत बाळूदादा, कारण की प्रत्येक बॉलवरती तुम्ही काहीतरी करा. तुमच्यासाठी बक्षिसांचा वर्षाव. आणि नामदेव वारंग साहेबांच्या माध्यमातून रोहित वारंग यांच्यासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज. पण आमचे कॅशियर इथे तयारच आहेत. यावेळेस पहा खोलो टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेत फटका केला. 1 धावाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. फंबलिंग झाले. 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
चला शेवटचं निर्माणीचं षटक यावेळेस पहा यष्ट्या उडवल्या दांड्या या ठिकाणी वाकवल्या फलंदाज बाद यू मिस आय विल डेफिनेटली हिट. चला मिकी माऊस या मॅच लगेच चालू करा. वेळ जास्त घेऊ नका आणि डीजे मास्टर आपल्याला विनंती असेल असाच आवाज आता फायनल पर्यंत असू द्या. आता तुम्ही काही लांब राहिला डीजे पासून तरी चालेल कारण की आवाज असाच असू द्या. या बसपा क्वाड बिहाइंड द विकेटची मात्र अपील मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल. पंचाने मात्र साफ नकार दर्शवला कारण की एका बाजूला जर पाहिलं तर आपण प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये शशी मेहर सर आणि दुसऱ्या बाजूला गणेश बाविस्कर सर आहेत. अतिशय नामांकित पंच एका बाजूला याच परिसरामधून तर दुसऱ्या बाजूला घाटकोपर परिसरामधून. कमी गतीचा बॉल परंतु दिशा भरकटली आणि वाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन. 25 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा बॉल या डावामधील जय आणि पराजय यामधील अंतर कमी करणारा शेवटचा बॉल आणि नेक्स्ट मॅच लगेचच या ठिकाणी खेळवल्या जाईल याची नोंद घ्या. टॉस या ठिकाणी झाला आणि वेळ जास्त घेऊ नका. प्रत्येक इनिंगसाठी फक्त तुम्हाला 10 मिनिटाचं टायमिंग या ठिकाणी दिलं जाईल. आळतूर संघ चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम आळतूर संघ तुम्हाला जर सेमीफायनल आणि फायनल हे प्रत्येकी 2 षटकाचे खेळायचे असतील तर तुम्ही घाई करा. आणि आळतूर संघाने बॅटिंग स्वीकारले. फिल्डिंगसाठी मात्र जांभूर संघाला आमंत्रित केले. चला या लगेचच आणि आवाजामध्ये आपण करूयात परिवर्तन आणि याच